नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय वाररेषा या प्रकरणाचा पहिला भाग आपण याआधी बघितला. आज आपण या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या भागाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडीशी पहिल्या भागाविषयी उजळणी घेऊयात. की साधारणतः आपण पहिल्या भागात बघितलं की प्रश्न होते सुरुवातीला तुमच्या पुस्तकामध्ये की भारताची प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते, बरोबर. जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यामध्ये किती वेळाचा फरक आहे. तर याविषयी माहिती घेत असताना आपण थोडीशी ही माहिती घेतली की भारताची प्रमाणवेळ जर आपण जेव्हा बघितलं त्यावेळेस आपण इयत्ता 8वी मध्ये जो धडा बघितला स्थानिक वेळ आणि प्रमाणवेळ, या स्थानिक वेळ आणि प्रमाणवेळ मध्ये किंवा या पाठामध्ये आपण बघितलं की भारतामध्ये अलाहाबाद या शहरावरून जे रेखावृत्त गेलेलं आहे जे 82°30' आहे, तर या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते, बरोबर. त्याच्यानंतर जागतिक प्रमाणवेळेविषयी जेव्हा आपण माहिती बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलं की ग्रीनिच या शहरावरून जे रेखावृत्त गेलेलं आहे या रेखावृत्तावरून पूर्ण जगाची प्रमाणवेळ ठरवली जाते. आता दुसरं गोष्ट लक्षात घ्या, ग्रीनिच हे शहर लंडन मध्ये असल्या कारणाने लंडन हे आपल्यापेक्षा सुद्धा पश्चिमेकडे आहे, भारत पूर्वेकडे आहे. आपण पहिल्या भागामध्ये हे शिकलो होतो की सूर्य जो पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि तिची फिरण्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्या कारणाने पूर्वेकडचे जे देश आहेत किंवा पृथ्वीच्या पूर्वेकडचे जे देश आहेत हे पूर्वेकडचे देश सगळ्यात आधी सूर्याच्या समोरून पुढे जाणार आहेत, बरोबर. म्हणजे या ठिकाणी म्हणजे अतिपूर्वेकडचे जे देश आहेत ते सर्वात आधी सूर्यासमोरून जाणार आणि जसजशी पृथ्वी पुढे पुढे फिरत जाईल तसतसे बाकीचे देश हे सूर्यासमोरून पुढे होत जातात, बरोबर. हीच माहिती आपल्याला त्यांनी एका चार्टच्या माध्यमातून दिली होती की भारतामध्ये जर शनिवारी मध्यरात्री 12 वाजता आपण 2016ला निरोप देतोय आणि 2017चं स्वागत करतोय, तर भारताच्या वेळेनुसार व वार यानुसार इतर देशामध्ये नवीन वर्षाला सुरुवात केव्हा होतीये आणि जुन्या वर्षाचा निरोप कधी घेतला जातोय याविषयीची आपण माहिती बघितली. याच्यामध्ये आपण बघितलं की जे देश आपल्या पूर्वेकडे आहेत ते देश सर्वात आधी काय करतायत, नवीन वर्षाला सुरुवात करतायत आणि जे देश आपल्या पश्चिमेकडे आहेत ते देश काय करतायत तर आपल्या नंतर या ठिकाणी नवीन वर्षाला सुरुवात करतायत. त्याच्यानंतर आपण तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता किंवा एक आकृती दिली होती सुनील आणि मिनलची, बरोबर आहे. की सुनील पूर्व दिशेने 0° रेखावृत्तावरून निघालाय आणि पूर्व दिशेने जात जात तो 180 रेखावृत्त ओलांडून जेव्हा तो पुन्हा 0°वर येईल त्यावेळेला असलेला वार, आणि मीना जेव्हा पश्चिमेकडून म्हणजे ती पण 0° रेखावृत्तावरूनच पुढे निघाली परंतु ती पश्चिमेकडून प्रवास करत करत पूर्वेकडून ती परत 0° रेखावृत्तावर आली, तर तिचा वार कोणता होता याविषयी आपण माहिती बघितली. आणि या दोघांमध्ये आपण एक बघितलं की वारांमध्ये गोंधळ होता. म्हणजेच काय की सुनीलचा वार शुक्रवार होता आणि मिनलचा वार बुधवार होता. तर हे का झालं, हा वारातला गोंधळ का झाला, तर आपण या भागामध्ये त्याविषयी माहिती बघणार आहोत. ठीक आहे, चला तर आपण या पुढच्या भागाला सुरुवात करू. तर मुलांनो, सर्वात आधी ही पृथ्वी तुम्हाला दिसते, बरोबर आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजेच आपण याला पृथ्वीचं परिवलन म्हणतो. जेव्हा हीच पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यावेळेस आपण त्याला परिभ्रमण म्हणतो. म्हणजेच लक्षात घ्या की पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण ह्या ज्या घटना आहेत त्या नैसर्गिक घटना आहेत, बरोबर. असंही कोणी नाही की तिथं जाऊन पृथ्वीला फिरवतंय आणि मग पृथ्वी फिरते, नाही. तर या नैसर्गिक घटना आहेत. जेव्हा स्वतःभोवती फिरतीये पृथ्वी तेव्हा तिला आपण परिवलन म्हणतो. आणि या परिवलनाचाच तुम्हाला इथं एक परिणाम दिसतोय की बघा की साधारणतः पृथ्वी जेव्हा फिरतीये तेव्हा तिचा हा जो भाग आहे या भागामध्ये उजेड आहे आणि हा जो भाग आहे या भागामध्ये अंधार आहे. म्हणजेच लक्षात घ्या या पृथ्वीच्या या बाजूला सूर्य आहे आणि जेव्हा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यावेळेस ती सूर्यासमोरून तिचे जे काही रेखावृत्त आहेत ते रेखावृत्त सर्वात आधी जात आहेत आणि त्यामुळे जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते ती परिवलन करते, याचाच परिणाम की पृथ्वीवर दिवस आणि रात्र होताना दिसून येतात. ठीक आहे, आता मुलांनो ही आकृती बघा.
या ठिकाणी काय होतंय तर एक लाल रेषा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली, ती जी 0 अंशावरून पुढे पुढे जाते, बरोबर आहे. म्हणजेच काय की जशी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तशी आपल्याला हे दिसते. म्हणजे जर 24, एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर 24 तास लागतात, बरोबर आहे, स्वतःभोवती. आणि त्यामुळे या ठिकाणी 1 ते 24 तासाचं आपण कालमापन करतो. आणि त्यामुळे 24 किंवा 0 अंशावरून जेव्हा आपण या दिवसाला सुरुवात करतो तेव्हा ते परत फिरून त्याच ठिकाणी 24 या कालमापनानुसार आपण 24 वाजताच या ठिकाणी जात असतो. म्हणजेच पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्यावेळेस ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि ती जेव्हा म्हणजे तिला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. हा जो कालमापन आहे हे आपण कशाच्या माध्यमातून बघतो तर रेखावृत्त. पृथ्वीवर जे काल्पनिक रेखावृत्त आणि अक्षवृत्त आहे, म्हणजे या रेखावृत्त आणि अक्षवृत्तांची जी वृत्तजाळी आहे, ही वृत्तजाळी आणि पृथ्वीच्या परिवलन गती या गतीचा कालावधी असेल यांची सांगड घातली जाते. आणि पृथ्वीला परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे 360 अंशातून ती स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते. पृथ्वी जेव्हा परिवलन करते त्यावेळेस पूर्वेकडील ठिकाणांची वेळ जी आहे ती पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमीच पुढे असते. का असे तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे पूर्व भाग हा सूर्यासमोरून सर्वात आधी जातो, त्यावेळेस पश्चिमेकडील ठिकाणांची वेळ जी आहे ती पूर्वेपेक्षा मागे असते. आणि त्यामुळेच ज्यावेळेस आपण सुनील आणि मिनलच्या नोंदी घेतल्या त्यावेळेस सुनील जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला तेव्हा तो शुक्रवारी म्हणजे एक दिवस पुढे गेला. आणि जेव्हा मिनल पश्चिमेकडून पूर्वेकडे पोहोचली त्यावेळेस ती जेव्हा पोहोचली तेव्हा एक दिवस मागचा होता. येते लक्षात. म्हणजे या दोघांच्या वारामध्ये गोंधळ झाला. आता हा गोंधळ का आहे तर एक लक्षात घ्या मुलांनो की या ठिकाणी 180 अंश रेखावृत्त आहे, बरोबर आहे. 180 रेखावृत्त हे मूळ रेखावृत्तापासून पूर्व आणि पश्चिम दिशेने गेल्यावर 12 तासांच्या फरकाने येते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 12 तास आणि या ठिकाणी सुद्धा 12 तास, अशा 12 तासांच्या फरकाने या ठिकाणी हे 180 रेखावृत्त येत असतं. आणि याच रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक आणि वारामध्ये बदल होत असतो. त्यामुळे जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात, म्हणजेच लक्षात घ्या की पृथ्वीवर जेव्हा वार किंवा दिनांक सुरू होतात तेव्हा या 180 रेखावृत्तावरच या ठिकाणी एखाद्या दिनांक किंवा वाराची सुरुवात पण होते आणि एखाद्या दिनांक वाराचा शेवट सुद्धा होतो. त्यामुळे जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा आखत असताना काही गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता त्या कोणत्या तर लक्षात घ्या की प्रवासाची दिशा आणि चालू असलेला वार व दिनांक या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आता तुमच्या पुस्तकात अजून एक त्यांनी उदाहरण दिले बघा की जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस व 30 तारीख ग्राह्य धरावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागतो. या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख एका दिवसाने पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती 7.2 व खालील उदाहरणे हे अधिक स्पष्ट होईल. म्हणजे बघा आता तुमच्याच पुस्तकामध्ये आकृती 7.2 दिलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपण थोडंसं या उदाहरणाचा स्पष्टीकरण करूया. बघा त्यांनी एक उदाहरण काय दिले. शामराव जपानहून म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. ते 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. शामराव 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेकडून म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडून जपानला म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे निघाले. ते 24 तासांचा प्रवास करून जपानला पोहोचले तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे शनिवारी 6 तारखेचे दुपारचे 12 वाजले होते.
तर इथे बघा मुलांनो, तुम्हाला या नकाशामध्ये जपान दिसत असेल. तर या भागामध्ये बघा जपान आहे, बरोबर. आणि शामराव जे आहेत ते कुठं चाललेत, तर जपानहून आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या, आपण जरी पूर्व दिशेला असलो तरी आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या आपण पश्चिमेला आहोत. येते लक्षात. आता या आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला आपण असल्या कारणाने या ठिकाणी जर शामराव जपानहून कुठं चाललेत, अमेरिकेला, बरोबर. या ठिकाणी किती वेळ लागतोय त्यांना, 24 तास लागतात. 24 तासांचा प्रवास करून ते जपानहून अमेरिकेला जाणार आहेत, बरोबर. आणि त्याच नंतर ते परत अमेरिकेहून काय करणार आहे, 24 तासांचा प्रवास करून जपानला येणार आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, तर ते शामराव जपानहून किती वाजता निघाले, 1 तारखेला सोमवारी 13 वाजता, म्हणजेच 1 वाजता ते अमेरिकेला जायला निघालेत. 24 तासाचा प्रवास करून, म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा ते जपानवरून अमेरिकेला जातील 24 तासाचा प्रवास करून, तर तिथं गेल्यानंतर लक्षात येते, सोमवारी ते 13 वाजता म्हणजेच 1 वाजता निघालेत. आणि जेव्हा ते तिथल्या विमानतळावर जातील तेव्हा तिथं पण त्यांनी, जेव्हा विमानतळावर ते तारीख आणि वार बघितला त्यांनी, तर तिथं सुद्धा सोमवारी काय झालं होतं, 1 तारखेचेच 13 वाजले होते. म्हणजेच लक्षात घ्या, आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलोय, बरोबर. आणि या ठिकाणी काय झालंय, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या आपण पश्चिमेकडे, लक्षात येते, आपण जरी पूर्व दिशेला असलो तरी आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो त्यावेळेस तिथं सुद्धा आपण ज्या दिवशी निघालो त्याच दिवशी आपण तिथं जाऊन पोहोचलेलो आहे. परंतु शामराव आता काय करतायत परत, तर 5 तारखेला ते शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेहून म्हणजेच पूर्वेकडून जपानला जायला पश्चिमेकडे निघाले. 24 तासांचा प्रवास करून ते जेव्हा तिथं पोहोचले, म्हणजे त्या विमानतळावर पोहोचले, तर तिथं शनिवारी 6 तारखेचे दुपारी 12 वाजले होते. येते लक्षात. म्हणजेच त्यांनी काय केलं, तर जसं त्यांनी सांगितलं की अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वारीक व तारीख ही 1 दिवसाने पुढे न्यावी लागते, बरोबर आहे की. म्हणजे ते अमेरिकेकडून जेव्हा जपानला आले त्यावेळेस, म्हणजे ते निघाले होते तेव्हा शुक्रवार होता, आणि जेव्हा ते निघाले तेव्हा शुक्रवार असल्याने आपल्याला काय करायचंय, 1 दिवस पुढचा या ठिकाणी धरायचंय, बरोबर आहे. आणि जेव्हा ते जपानकडून अमेरिकेकडे गेले होते तेव्हा तोच दिवस आणि 30 तारीख त्या ठिकाणी ग्राह्य धरावी लागणार होती. त्यामुळे जेव्हा ते इकडून सोमवारी 1 तारखेला निघाले, त्यावेळी जपानहून निघाले, तेव्हा ते अमेरिकेला सुद्धा 1 तारखेला दुपारी 13 वाजताच पोहोचले. परंतु जेव्हा ते शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडून म्हणजेच अमेरिकेकडून जेव्हा ते जपानला गेले तेव्हा 1 दिवस काय करायचंय, आपल्याला पुढचा धरायचा आहे, म्हणजे पुढं जाणार आहे आपण. येते लक्षात. आता हे का एवढा गोंधळ, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने आपल्याला हे तारीख आणि वार लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण का पृथ्वीवर दिवस जरी पूर्वेकडे सुरू होत असला तरी तो आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो आणि पूर्वेला संपतो. येते लक्षात. आता याच्यासाठी आपण एक आकृती कोणती बघूयात, तर आता इथं बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा, आता इथं जर तुम्ही बघितलं तर बघा, इथं भारत आहे, बरोबर दिसतंय का. हा आफ्रिका खंड आहे, हा रशिया खंड आहे, हा ऑस्ट्रेलिया. आता इथं जर बघितलं तर इथं जपान आहे. हा, म्हणजे ते कुठं गेले, जपानहून इकडं गेलते, बरोबर की नाही, आणि इथून ते इथं आले. त्यामुळे लक्षात. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे, ही जी मधून गेलेली आहे ती आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. आता ही जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितली तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णपणे या ठिकाणी या समुद्रामधून नेलेली आहे, पॅसिफिक समुद्रामधून ही नेलेली आहे. तर त्याविषयी आपण थोडी माहिती नंतर बघूया, पुढे बघूया. म्हणजेच एक लक्षात घ्या की 180 रेखावृत्तावर जेव्हा बरोबर रात्री 12 वाजतील त्यावेळेला एकच वार असतो. त्यामुळे पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने आणि जपान याच्यामध्ये आपल्याला फरक हा पाहायला मिळाला. आता तुमच्या पुस्तकामध्ये त्याविषयी एक माहिती दिली आहे बघा. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला तो संपतो.
आता 180 रेखावृत्तावर बरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडील म्हणजे जपान, ऑस्ट्रेलिया, भारत असेल इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. आता प्रश्न असा पडतो की 180 रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वार का बदलत नाही? आंतरराष्ट्रीय वाररेषा कशासाठी हवी? बरोबर. आता इथं बघा खाली आहे, माहित आहे का तुम्हाला? अमेरिकेच्या UA-840 या विमानाने केलेला प्रवास आपले कुतूहल जागृत करणारा आहे. हे विमान शांघाय म्हणजे चीन येथून 1 जानेवारी 2017 रोजी निघाले आणि पॅसिफिक महासागर ओलांडून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्को येथे 31 डिसेंबर 2016 पोहोचले. आंतरराष्ट्रीय वाररेषा लक्षात घेऊन वार व तारखेचा उलटा प्रवास आपल्याला येथे पाहायला मिळतो. म्हणजे एक उदाहरण त्यांनी तिथे दिले की ते विमान आहे, त्या विमानातून ते काय केलंय, चीनमधून निघालं ना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाला जाऊन पोहोचलं. तर तिथं सुद्धा काय झालं की 31 डिसेंबर 2016 ते त्या ठिकाणच्या किनाऱ्यावर पोहोचलं. पण आता इथून ते कधी निघालं होतं? 1 जानेवारी 2017. बरोबर. याच्या आधी आपण काय बघितलंय की जपानवरून जेव्हा शामराव अमेरिकेची संयुक्त संस्थाने या ठिकाणी गेले होते त्यावेळेस तिथं तो ज्या दिवशी ते निघाले होते तोच दिवस तिथं ग्राह्य धरला. बरोबर आहे, किंवा 30 तारीख धरली. पण आता इथं थोडासा बदल अजून झाला की काय झालं, तर तिथून चीनमधून ते 1 जानेवारीला निघालं. मग आता जेव्हा ते अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर जेव्हा ते पोहोचायला पाहिजे होतं तेव्हा तोच दिवस, पण तरी पण तिथं काय होता, तो मागचा दिवस. म्हणजे अशा वेळेला होऊ शकतं, कारण का अति पश्चिमेकडचा भाग सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा लक्षात घ्या. आता यानुसार बघा की 24 तासांचा दिवस आहे आपला. बरोबर आहे. त्यामध्ये मध्यरात्री ही किती वाजता सुरू होते? 12 वाजता सुरू होते. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्री वेगवेगळ्या वेळी होते. होणारच. बरोबर आहे. कारण रेखावृत्तीय स्थान आहे आणि ज्या वेळेस पृथ्वीच्या समोरून जे रेखावृत्त आधी जाईल त्या ठिकाणी मध्यरात्र आधी होणार आहे. बरोबर. किंवा याच्याकडे मध्यरात्र नंतर होणार आहे. असा फरक होतच राहणार आहे. मग पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. येते लक्षात? म्हणजेच आता जर आपण या ठिकाणी एखादा नकाशा घेतला तर साधारणतः हीच आकृती तुम्ही बघताय. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑस्ट्रेलिया खंड दिसतोय. हा जो आहे तो ऑस्ट्रेलिया खंड आहे. आता या ऑस्ट्रेलिया खंडाच्या पण बघा साधारणतः हा जो भाग आहे या भागामध्ये हा पूर्वेकडचा भाग आहे. याच्या तुलनेने हा भाग काय आहे? पश्चिमेकडे. येते लक्षात? म्हणजेच जसं यांनी सांगितलं की पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असणारच आहे. जरी ऑस्ट्रेलिया हा खंड पृथ्वीच्या पूर्वेला असला तरी त्याचा सुद्धा पूर्वेकडचा भाग असणार आहे. ठीक आहे. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कोठे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. म्हणजेच काय केलं बघा त्यांनी की एक आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. कारण का प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं वेळ वेगळी असणारे, प्रत्येकाचे वार वेगळा असणारे, प्रत्येकाची दिनांक वेगळी असणारे. मग हा जो गोंधळ आहे हा गोंधळ कमी करण्यासाठी या ठिकाणी काय केलं गेलं की असे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित करण्याचं ठरवलं. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180 रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. म्हणजेच ही रेषा ओलांडली की याच्यामध्ये दिनांक आणि वारामध्ये बदल करणं गरजेचंच आहे, संकेतच आहे तसे. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरावरून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून जर गेली असती तर बघा की साधारणतः आता याच्या आधी आपण आता याचंच उदाहरण बघा. ही जी रेषा आहे येते लक्षात? ही जी रेषा आहे आता ही बघा तुम्हाला कुठून दिसते, तर ही पूर्णपणे पाण्यातनं नेली. बरोबर. इथे एक छोटस बेट आहे, या बेटावरून सुद्धा ती रेषा गेलेली नाही, किंवा या ठिकाणी एक मध्यभाग जोडलेला आहे म्हणून इथनं गेलेली नाही, तर ती पूर्णपणे काय केलेली आहे, तर ती पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून गेलेली तुम्हाला दिसून येते. लक्षात घ्या, या ठिकाणी कोणत्याही भूभागावरून ती गेलेली दिसत नाही. जर ती कोणत्या भूभागावरून जर गेली असती तर तेथे लोकांना वार व तारीख
बदलावी लागली असती. बरोबर आहे. म्हणजे समजा या ठिकाणी हे जे छोटंसं बेट आहे, या छोट्याशा बेटाच्या मध्यातून जर ती गेली असती तर बेटाच्या या बाजूला आणि बेटाच्या या पश्चिम बाजूला या दोघांनाही, म्हणजे ते एकाच बेटावर असून सुद्धा देखील या बेटाच्या पूर्वेकडे वेगळी वार आणि तारीख असते आणि बेटाच्या पश्चिमेकडे वार आणि तारीख वेगळी असते. बरोबर आहे. म्हणजेच पूर्व बाजूला एक वार व एक तारीख असते, पश्चिम बाजूला दुसरा वार आणि दुसरी तारीख असते. म्हणजे असे गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाले असते किंवा जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला गेला हे सुद्धा समजलं नसतं. येते लक्षात. म्हणून काय केलं तर आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंशावरून ती नेली, परंतु ती सरळ गेलेली दिसत नाही. तुम्हाला इथं दिसते की ती सरळ गेलेली आहे का? नाही. काही ठिकाणी ती 180 रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी ती पश्चिमेला सुद्धा वळलेली आहे. म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दिसते की इथं पण ती थोडीशी ओढलेली आहे, या बाजूला पण ती थोडीशी वळलेली दिसून येत आहे. आता साधारणतः लक्षात घ्या, ही आकृती 7.2 आहे. बरोबर. आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल हा 2011 साली केला गेला. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 रेखावृत्तावरून गेलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न त्यांनी केलाय की 180 रेखावृत्तावरूनच ती रेषा नेल. आता साधारणतः तुम्ही जर इथं ह्या आकृतीमध्ये जर बघितलं तर या आकृतीमध्ये लक्षात घ्या, ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. बरोबर आहे. या आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये हे पश्चिम गोलार्ध आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे ते पूर्व गोलार्ध आहे. ठीक आहे. परंतु आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या म्हणजे लक्षात घ्या, हे पश्चिम गोलार्ध आहे, पूर्व गोलार्ध आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला आहे तर आपण पश्चिम दिशेला. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम देशाला पूर्व गोलार्ध जातं आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्व बाजूला पश्चिम गोलार्ध जातं. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे येतो. येतं लक्षात. त्यामुळे पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. येते लक्षात. जो गोंधळ आपण बघितला म्हणजे शामरावांचा जो भाग बघितला आपण की ते गुरुवारी 1 तारखेलाच इथून निघाले होते आणि 1 तारखेला जाऊन पोहोचले आणि पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच मागचा जो दिवस आहे तो मानावा लागतो. म्हणजेच साधारणतः ते काय केले होते, ते जपानहून अमेरिकेला गेले होते. त्यावेळेस ते जर गुरुवारी निघाले होते तर ते गुरुवारी जाऊन पोहोचले. बरोबर. परंतु जेव्हा ते पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले त्यावेळेस पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते शुक्रवारी निघाले होते, शनिवारी इथं जाऊन पोहोचले. बरोबर. त्यामुळे हा बदल जो आहे हा बदल आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना लक्षात ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ही जी आहे ती आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये सतत बदल करण्यात आले होते. साधारणतः सगळ्यात पहिल्यांदा 1884 मध्ये अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जे प्रतिनिधी मंडळ स्थापन झालं तेव्हा ही आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली आणि साधारणतः 2011 साली या आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये शेवटचा बदल केला गेला. ठीक आहे. आता ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे या आंतरराष्ट्रीय वाररेषेचं सगळ्यात महत्वाची तर बघा, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय विमान सेवा जेव्हा आपण एका देशातून दुसऱ्या देशात जातो किंवा आपण बघा की कधी कधी खेळाचे सामने जे असतात ते बाहेरच्या देशांमध्ये असतात. बरोबर आहे. क्रिकेटचे वगैरे आपण अनेक खेळ बघतो. असे अनेक सामने बाहेरच्या देशांमध्ये खेळले जातात. मग तिथं सकाळी 10 वाजता सामना आहे शुक्रवारी म्हणून आपण इथनं आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथल्या वेळेचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण एखाद्या गावाला जात असतो, आपल्याला एखाद्या ठराविक टायमिंगला जर तिथं पोहोचायचं असेल तर आपण काय करतो, हा बाबा तिथं जाण्यासाठी 2 तास लागतात, मग मी 3 तास आधी जर निघालो तर 2-2.5 तासात मी तिथं पोहोचेन आणि मी वेळेच्या आधी पोहोचेन. हा आपण अभ्यास करत असतो. मग आपण जेव्हा अशा वेळेला आपण एखादा सामना बघायला जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार असू किंवा बाहेरच्या देशांमध्ये जाणार असू तर आपल्याला सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागतो की बाबा मी इथून किती वाजता निघाल्यावर तिथं पोहोचेन, कधी निघावं लागेल. येते लक्षात. मग व्यापार असेल, व्यापारासाठी अनेक चर्चात्मक सभा होत असतात, वेगवेगळ्या मीटिंग्स होत असतात, वेगवेगळ्या परिषदा होत असतात. अशा वेळेला सुद्धा या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच लक्षात घ्या,
आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समयोजनाच्या गरजेतून निर्माण झाली. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्वाची ठरत आहे. जे मी तुम्हाला सांगितलं आता की ज्या काही घडामोडी होत आहेत, आपल्याला वेगवेगळ्या परिषदा असतात, राजकीय परिषदा निर्माण होतात, वेगवेगळ्या चर्चात्मक गोष्टी घडत असतात, अशा वेळेला ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. असं नाही की फक्त विमान सेवा, तुम्ही जर बघितलं तर रेल्वे सेवा जी आहे त्या रेल्वे सेवेमध्ये सुद्धा एकूण 24 तासाचंच घड्याळ मानलं जातं. काही याच्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून खाली तुम्हाला दिलंय बघा. सांगा पाहू, खाली दिलेल्या UA 876 बोईंग 787-9 डिक्लेमर तिकिटाचे बारकाईने वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? बघा आता तिथं काय दिलंय, कोणत्या देशातून. बघा इथं खाली दिसते टोकियो JP आणि ते सॅन फ्रान्सिस्को CA US. ठीक आहे, युनायटेड स्टेट. विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? तर बघा त्यांनी दिले की कधी निघणारे विमान, शुक्रवारी म्हणजे एप्रिल 1 ला निघणारे, आणि ते पोहोचणार कधी आहेत? शुक्रवारी ते निघतायत आणि पोहोचतायत कधी बघा, गुरुवारी मार्च 31 ला. बरोबर, म्हणजे ते कुठं आहेत? आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेला जाणार आहेत, पश्चिमेकडून पूर्वेकडे. बरोबर दिसतंय ना तिथं. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कुठे हे लक्षात ठेवा. नाही तर आपण पूर्वेला आहोत असं नाही. आपण पूर्व दिशेला आहोत, परंतु आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कुठं आहोत? पश्चिमेला आहोत. आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेला हे बाकीचे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने वगैरे देश आहेत. बरोबर, म्हणजेच बघा पुढचा प्रश्न काय आहे. प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार, दिनांक व वेळ दिली आहे? आरंभस्थानी म्हणजे निघायचा दिवस कोणता आहे? शुक्रवार 1 एप्रिल. आणि गंतव्यस्थानी कोणता वार आहे? गुरुवार 31 मार्च. या तिकिटावर कोणती सूचना दिली आहे? या विमानाने प्रवास केल्याने तारखेत बदल होणार आहे अशी सूचना तिकिटावर दिली आहे. प्लीज नोट दिस फ्लाइट इन्व्हॉल्व्स अ डेट चेंज. पुढचा प्रश्न काय? अशी सूचना देण्यामागचे कारण काय असेल? आता एक लक्षात घ्या, आरंभस्थानी म्हणजे ज्या दिवशी आपण प्रवासाला सुरू करणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत, ज्या दिवशी पोहोचणार आहोत, त्या स्थानिक तारखेत बदल होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे जिथून निघालो तिथून ते पोहोचण्याच्या ठिकाणी या सगळ्यांमध्ये बदल आहे. आणि हे विमान प्रवाशांना कळावं, त्यानुसार त्यांनी पुढील नियोजन जे आहे ते नियोजन केलं गेलं त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी ही सूचना त्या तिकिटावर दिलेली आहे. हा प्रवास करताना विमान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने? ओलांडणारच आहे. बरोबर आहे. मग आपण आता कुठून निघालोय? आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कुठे आहे? पश्चिमेकडे. बरोबर, म्हणजे आपण पूर्व दिशेला असलो तरी आपण आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे, म्हणजेच आपण काय करणार आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय करणार आहे? पूर्व दिशेकडे प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरली जाते. या विमानाच्या प्रवासाची सुरुवात 1 एप्रिल शुक्रवारी होणार आहे आणि प्रवासाचा शेवट मागच्या वारी म्हणजे गुरुवारी 31 मार्चला होणार आहे. म्हणजेच विमान पूर्व दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे. पुढे तिकिटावरून तुम्हाला काय समजले? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडल्यास तारखेत व वारात बदल होतो, हे या तिकिटावरून आपल्याला समजतं. बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा हा पाठ संपूर्ण पाहिला. आंतरराष्ट्रीय वाररेषा का महत्वाची आहे याविषयी आपण बघितलं. सुनील आणि मिदल या दोघांच्या वारामध्ये का गोंधळ झालता याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. या धड्याचा स्वाध्याय तुम्ही लिहून काढायचा आहे. धन्यवाद.